या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहणार आहोत आपण अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयातील आवारात सभापती वसंत पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना पवार म्हणाले की अजितदादा पवार यांचा जन्मदिवस साजरा करत असताना आज जयंती साजरी करण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली असून स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भरीव असा निधी दिला होता. तसेच अनेक कामं येवल्यासाठी केले होते. याची आठवण ठेवत आम्ही आज ही जयंती साजरी करत असून अजितदादा कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहतील असेही प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माथाडी कामगार व व्यापारी साहेब उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली. गेले 4-5 महिन्यापूर्वी दादाचं दुःखद निधन झालं. या महाराष्ट्रासाठी दादांनी झंझावात असा विकासाचा कार्यक्रम राबवला होता, परंतु अचानक विमान अपघातामध्ये दादांचं निधन झालं आणि ते आपल्याला सोडून गेले. आज या ठिकाणी हे सांगण्यास फार दुःख होत आहे. ज्यावेळेस येवला सुसृष्टीचा कार्यक्रम आदरणीय भुजबळ साहेबांनी आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादा ह्या येवले शहरात आले होते आणि मला त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी भाषणाची संधी दिली. मी सांगितलं का दादा, तुम्ही ह्या शिवसृष्टीच्या भूमिपूजनासाठी पण येवल्यात आले होते आणि आज ह्या शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी पण आपण येवल्याला आला आहात. जर आम्हाला अजून निधीची गरज आहे, आपण निधी उपलब्ध करून द्या. तर त्यावेळेस दादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ह्या शिवसृष्टीसाठी आणि ह्या मतदारसंघासाठी आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी कोणताही निधी कमी पडून देणार नाही. अशी गोरगरिबांची सगळ्यांची काळजी घेणारे आदरणीय दादा आज आपल्यात नाही. त्यांची जयंती साजरी करताना नक्कीच आम्हाला दुःख होत आहे. 28 जानेवारी 2026 रोजी आदरणीय दादांचं विमान अपघातामध्ये अपघाती निधन झालं आणि जेव्हा ती बातमी प्रसारमाध्यमांवर झळकली तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा कोणाचा विश्वासच बसत नव्हता आणि प्रत्येकाचं काळीज हे हेलावून गेलं होतं. परंतु नंतर जेव्हा त्या गोष्टीला पुष्टी मिळत गेली तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली की या महाराष्ट्राचा कामाचा माणूस, याला महाराष्ट्राचे लाडके दादा आज खऱ्या अर्थाने सर्वांना त्या दिवशी सोडून गेले. आज त्यांची जयंती साजरी करत असताना खरंच मनाला प्रचंड दुःख होत आहे की दादांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी आज आपल्याला दादांची जयंती साजरी करावी लागत आहे. याबाबत निश्चितच दुःख होत आहे. मी व्यक्तिशः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तसेच इथे उपस्थित सर्व संचालक मंडळ असेल, माथाडी कर्मचारी असतील, मार्केट कमिटीचे कर्मचारी असतील, सर्वांच्या वतीने दादांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र असं या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर दादांचा आजचा वाढदिवस साजरा करायचा दिवस, पण दुर्दैवाने या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करावी लागते. आज या ठिकाणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व संचालक असेल, माथाडी असेल, त्यांच्या वतीने या ठिकाणी दादांची जयंती साजरी केली जात आहेत. खरं तर दादांच्या बाबतीमध्ये 15 नोव्हेंबरला दादांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुंबईला गेलो त्यावेळेस एक 100-200 लोकांचा त्या ठिकाणी प्रवेश होता. प्रत्येकाचा प्रवेश होईपर्यंत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक उपरणं टाकेपर्यंत दादा प्रत्येकाशी त्या ठिकाणी बोलत होते. दादाला लहान असो मोठा असो सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादा वेळ द्यायचे. त्या दिवशी दादांना आम्ही जवळून पाहिलं. दादांची आठवण त्या दिवशी सगळ्यांनी पाहिली की अतिशय कमीत कमी लहान जरी एखादा व्यक्ती असला तर त्याला जवळ घेऊन त्या ठिकाणी आपुलकीने विचारपूस करणारे दादा आज या ठिकाणी आज नाही आहे. अतिशय दुःखद अशा अंतकरणाने या ठिकाणी दादांची आज पहिली जयंती साजरी होती. मी दादांना या ठिकाणी जयंतीनिमित्त विनम्र असं अभिवादन करतो.
या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातील. एक वेळ अवश्य भेट द्या. क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला.